पायी दिंडी सोहळा गोरेगावमध्ये जी दिंडी आलेली आहे ते घोटादेवी या ठिकाणून, आणि ही दिंडी चाललेली आहे संत गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी। दरवर्षी ही दिंडी पैदल दिंडी शेगाव या ठिकाणी जात असते। यावर्षी सुद्धा ही दिंडी पैदल दिंडी या ठिकाणी आलेली आहे आणि सध्या गोरेगावमध्ये दुपारच्या मुक्कामाला आलेले आणि या ठिकाणी आमचे गोरेगावचे तुळशीराम साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समिती हिंगोलीचे माजी सभापती नथुजी कावरखे पाटील आणि गजानराव यांच्यातर्फे आणि या भक्त मंडळातर्फे अनेक दिंड्यांची अशीच सेवा केली जाते। तशी आज सुद्धा या दिंडीच्या जेवणाची प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली होती आणि आता या दिंडीचे जे विनेकरी आहेत त्यांचा सत्कार मारुतराव साहेब यांच्या हस्ते करण्यात येईल। तर या दिंडीचं हे 13वे वर्ष आहे। 13 वर्षापासून सतत घोटादेवी येथून, म्हणजे घोटादेवी हे जगदंबा देवीचं ठिकाण आहे आणि ही दिंडी चाललेली आहे गजानन महाराजांच्या भेटीसाठी आणि 13व्या वर्षी सलग या दिंडीचा हा प्रवास चालू आहे। आणि शेगाव मध्ये आपण गेल्याच्या नंतर आपल्याला सेवावरती पाहायला मिळते, त्याच्याप्रमाणे तिथली स्वच्छता बघायला मिळते। या ठिकाणी नथुजी कावरखे पाटील माजी सभापती पंचायत समिती हिंगोली यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे। त्यानंतर श्री तुळशीरामजी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे, कारण दिंडीची सेवा करण्याचं काम आमचे नथुजी सभापती, त्याच्यानंतर तुळशीराम साहेब, गजानराव हे सगळे मिळून करत असतात। असंच कार्य त्यांच्या हातून सतत घडत राहावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना। तुळशीराम साहेबांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। तर श्री मारुतराव साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अनेक ठिकाणाहून अनेक पालख्या, अनेक दिंड्या, पैदल दिंड्या ह्या एका संस्थानाहून दुसऱ्या संस्थानावर किंवा एका गावाहून तर ज्या ठिकाणी संत गजानन महाराज संस्थान आहे त्या ठिकाणी जात असतात। गजाननचा सत्कार या ठिकाणी रुमाल श्रीफळ देऊन केलेला आहे। त्या दिंडीचं हे पैदल 13वे वर्ष आहे। सलग 13 वर्षापासून ही दिंडी चालू आहे। तर या संदर्भात महाराज आपल्याला 2 शब्दात मार्गदर्शन करतील। आई तुळजाभवानीचा आशीर्वाद व गजानन महाराज कृपेने आमच्या इथून शेगाव ही पायी दिंडी सोहळा आज 13 वर्षापासून चालू आहे आणि या दिंडीचे आता सांगितल्याप्रमाणे शेगावचे जे नियम आहेत त्या सर्व नियमांचं पालन करून आमच्या दिंडीचा प्रवास चालू असतो आणि अनेक प्रकारच्या भक्त आम्हाला वाटून भेटतात आणि त्यांचं सहकार्य देखील आम्हाला उत्स्फूर्तपणे मिळतं आणि अशीच घडोघडी त्यांना ही सेवा करण्याची संधी भेटो। ईश्वर चरणी आणि आई जगदंबा चरणी प्रार्थना। गजानन महाराज की, जगदंबा देवी की। चला, ते सुद्धा आहेत आणि ते सुद्धा या प्रवासात आणि अतिशय चांगलं काम करतात। ही आहे पालखी, ही पालखी आता शेगाव पर्यंत जाणार आहे। आता दिंडी निघालेली आहे गोरेगाव मधून शेगावच्या दिशेनं। अतिशय सुंदर पताका, ध्वज आणि भजनाच्या तालामध्ये चालणारे भाविक, हेच तर महाराष्ट्राचं वैभव आहे। गावोगावी निघणाऱ्या दिंड्या महाराष्ट्राची संस्कृती जतन करतात। घोटादेवी हे जगदंबा देवीचं अतिशय प्रसिद्ध असं या भागातलं ठिकाण आहे आणि या ठिकाणाहून ही दिंडी दरवर्षी 13 वर्षापासून सतत सलग संत गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी जात असते। ही पैदल दिंडी आहे। बघा, अतिशय सुंदर पताका।
गांगलवाडी येथील महंत आत्माराम गिरीजी महाराज यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आता चालले शेगावच्या दिशेला जरा झेंडूबाम